जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण PRN ब्लॉक किंवा PRN व्हॅलिडिटी ओव्हर असा मेसेज काही विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरताना येत आहे. नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता येणार नाही आहे, त्यांना पुन्हा नव्याने जर का ॲडमिशन घ्यायचं असेल तर असे कोणते विद्यार्थी आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच परीक्षा फॉर्म भरण्यासाठी काही मुदतवाढ करण्यात आलेली आहे. आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी काही परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत होती. तर त्या मुदतीसाठी काही त्या अभ्यासक्रमासाठी काही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. असे कोणते अभ्यासक्रम आहे आणि आता त्यांची मुदत काय आहे ती माहिती बघूया. आणि सरतेशेवटी MSc 2019 पॅटर्नच्या परीक्षा फॉर्मबाबत देखील माहिती मी देणार आहे. MSc च्या विविध अभ्यासक्रमाचे जे काही परीक्षा फॉर्म आहे तर ते आता सुरू झालेले आहे. नेमकी ते फॉर्म कोणासाठी कोण भरू शकतं याबाबत आपण सरतेशेवटी माहिती घेऊया. पण नेमकी महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे की आता परीक्षा फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांना PRN ब्लॉक किंवा PRN व्हॅलिडिटी ओव्हर असा मेसेज येत आहे. त्यांनी नेमकी काय करावं याबाबत आपण माहिती देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याच अगोदर मी दिनांक 30 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला एक परिपत्रक त्या बाबतीतला एक व्हिडिओ मी तयार करून तुम्हाला दिलेला होता. तर त्याच बाबतीत इथे सांगितलेलं आहे की काही विद्यार्थ्यांना जो काही PRN ब्लॉक होता त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने 1 वर्षासाठी 2 सेमिस्टरसाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती. पण तरी देखील काही अशा अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे ज्यांचा आता परीक्षा फॉर्म सुरू झालेला आहे पण त्यांना परीक्षा फॉर्म भरता येत नाही आहे. तर ओके, आता तुम्हाला मी कोर्स वाईज सांगतो आहे. हा चार्ट मी ऑलरेडी त्याच्यात पण एक्सप्लेन केला होता, आत्ता पण एक्सप्लेन करतो. तर बघा, इथे 26/8/2024 रोजी SNT सेक्शनचं 1343 नंबरचं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार इथे शेवटी 5 महत्त्वाचे कॉलम दिलेले आहे. आणि त्या कॉलमनुसार त्यांनी काय केलेलं आहे, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी अतिरिक्त 2 सेमिस्टरची मुदत दिलेली आहे. पण त्याच्या इथे उल्लेख केलेल्या अभ्यासक्रमासमोर जे काही वर्ष दिसत आहे त्याच्या आतले जर का विद्यार्थी असतील तर या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरताना PRN ब्लॉकचा मेसेज येईल किंवा PRN व्हॅलिडिटी ओव्हरचा मेसेज येईल. जनरली बघा, जे विद्यार्थी 5 वर्षाचे अभ्यासक्रम आहे, उदाहरणार्थ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, BA LLB असे जे काही तत्सम अभ्यासक्रम आहे, या विद्यार्थ्यांना 1 वर्षाची अतिरिक्त परमिशन दिलेली आहे. म्हणजेच जे विद्यार्थी 2017-18 या साली जर का बॅचलर ऑफ आर्किटेक्चर किंवा BA LLBला असतील तर त्यांना आत्ता फॉर्म भरता येईल. पण जर का 16-17च्या बॅच असतील किंवा त्याच्या अगोदर असतील त्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता येणार नाही आहे. 4 वर्षाचे जे काही अभ्यासक्रम आहे, जसं की बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असतील, BHMCT असतील किंवा तत्सम काही अभ्यासक्रम असतील ज्यांचा अभ्यासक्रम हा 4 वर्षाचा आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन वर्ष 2018-19 आहे त्यांना आता 24-25 पर्यंत एक संधी दिलेली आहे, 2 सेमिस्टरपुरती. पण जर का एखादा विद्यार्थी 2017-18 त्याच्या आतले असतील तर त्यांना अजून विद्यापीठाने संधी दिलेली नाही. त्या संदर्भात त्या विद्यार्थ्यांचा लढा चालू आहे. जर विद्यापीठाने तशी स्पेशल परमिशन UGCकडून मिळवली त्या संदर्भातलं परिपत्रक आपण आल्यानंतर तुमच्यापर्यंत देऊया. पण आत्ता तरी त्या विद्यार्थ्यांचे जे काही PRN आहे ते ब्लॉक आहे. त्यानंतर जे काही 3 वर्षाचे अभ्यासक्रम आहे, BA BCom BSc BBA BBIB आणखीन तत्सम जे काही अभ्यासक्रम आहे, BSc कम्प्युटर सायन्स, BCA सायन्स वगैरे, तर या अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी 2019-20 या वर्षी प्रवेश घेतलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना आता ही शेवटची संधी आहे. जर का एखादा विद्यार्थी 2019-20ला प्रथम वर्षात असेल आणि आता 24-25ला तो जर का सेकंड इयरचा परीक्षा फॉर्म भरतोय तर मी म्हणेल की त्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्षी परत त्याला बे करावं लागेल. तर त्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांनी आत्ताच फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं तरी चालेल, जेणेकरून त्याचे 1 वर्ष तरी त्याचं वाचून जाईल. ओके, 3 वर्षाचे अभ्यासक्रम एखादा विद्यार्थी जर का 2018-19ला फर्स्ट इयर BA BCom किंवा आणखीन कोणत्या वर्गाला असेल, इथं उल्लेख केलेल्या अभ्यासक्रमाला 3 वर्षाच्या, तर त्या विद्यार्थ्याला शेवटची संधी आत्ता 24-25 पर्यंत आहे. या 24-25 पर्यंतच त्याला त्याची TY कंप्लीट करणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्याला कंप्लीट करता येणार नाही आहे. त्यानंतर जे विद्यार्थी धरून चला की 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, पण जे विद्यार्थी 2018-19च्या बॅचला फर्स्ट इयरला असतील तर त्यांचा आत्ता परीक्षा फॉर्म भरला जाणार नाही आहे. ओके, त्यानंतर 2 वर्षाचे अभ्यासक्रम आहे, जसं की MA MCom MSc किंवा तत्सम जे काही जसं MBA वगैरे किंवा MScचे सुद्धा अभ्यासक्रम असतील तर त्या विद्यार्थ्यांचे जर का ॲडमिशन इयर 2019-20
च्या आतले असतील, 19-20 किंवा त्याच्यातले आतले असतील त्या विद्यार्थ्यांना देखील आता परीक्षा फॉर्मला PRN व्हॅलिडिटी ओव्हरचा मेसेज येईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं इयर 2020-21 असेल त्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी शेवटच्या 2 संधी म्हणजे 2 सेमिस्टरची संधी दिलेली आहेत. तर 1 वर्षाचे जे काही डिप्लोमा आहेत, अभ्यासक्रम आहे, उदाहरणार्थ डिप्लोमा असतील, DTL वगैरे तत्सम काही कोर्सेस, तर यांचं जर का अकॅडमिक इयर 21-22 असेल आणि त्याच्या पुढे असेल तर त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल. पण त्याच्या आतले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षा फॉर्म भरता येणार नाही. त्यांची PRN व्हॅलिडिटी ओव्हर असा मेसेज त्यांना येणार आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अकॅडमिक इयर कोणता आहे, एक्झाम्पल तुम्ही काय करत चला, तुमचा 10 डिजिटचा काय असतो, PRN नंबर असतो. तर या PRN नंबरमध्ये जसं एक्झाम्पल बघा, 110 नंतर 231 नंतर आपण असं गृहीत धरू इथं त्याचा हा PRN नंबर आहे 10 डिजिटचा. ओके, 4 आणि 6 10 डिजिटचा. तर याच्यामध्ये तुमचं 4थं आणि 5वं जे काही डिजिट असतं ते तुमचं इयर ऑफ ॲडमिशन असतं किंवा त्या वर्षी तुमची PRN झालेलं असतं. ओके, म्हणजे जर का तुमचं इथं आता एक्झाम्पल एखादा विद्यार्थी BAला आहे आणि त्याच्या याच्यात जर का इथे 18 साल दिसत असतील तर त्याला आत्ता परीक्षा फॉर्म भरताना PRN व्हॅलिडिटी ओव्हर असा मेसेज येणार आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी काय करावं, याला उपाय काय आहे, तर त्यांनी प्रथम वर्षात इथं त्यांनी 2018-19 मध्ये जर का त्याचं BAला त्यांनी प्रवेश घेतला असेल तर आता त्यांनी काय करायचं, 24-25ला त्याचा फॉर्म भरता येणार नाही. म्हणून त्यांनी इथे काय करायचं, फर्स्ट इयर BAला प्रवेश घ्यायचा. अदरवाईज तुम्ही विद्यापीठात जर का स्पेशल केस केली किंवा काही अडचण असल्यास तुम्ही त्या संबंधित डिपार्टमेंटला भेटला, ते डिपार्टमेंटने तुम्हाला परमिशन दिली, कुणी SNT सेक्शननी, ओके, तरच तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येईल. अदरवाईज तुम्हाला भरता येणार नाही आहे. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असू द्या, तुमचं जर काय ॲडमिशन इयर 2018-19च्या आतला असेल, ओके, तर थोडंसं आत्ताचसुद्धा तुमचा PRN ओव्हर दाखवतो आहे किंवा PRN व्हॅलिडिटी ओव्हर किंवा PRN ब्लॉक असा मेसेज तुम्हाला येत आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी देखील परीक्षा विभागाला संपर्क करा. SNTनी परमिशन दिली, परीक्षा विभागाने परमिशन दिली तर तुम्हाला फॉर्म भरता येईल. अदरवाईज आत्ता तरी फॉर्म भरता येणार नाही. जर विद्यापीठाने तशी परमिशन दिली, त्याबद्दलचं परिपत्रक आलं तर निश्चित आपण तुमच्यापर्यंत ते पोच करू. त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका. तर नेमकी तुम्हाला समजलं असेल की कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता येणार नाही आहे. ओके, त्यानंतर काही विद्यार्थी बघा, आता असा पण एक प्रॉब्लेम येत आहे की त्या विद्यार्थ्यांना काय येतो, एक्झाम फॉर्म भरताना कॉन्टॅक्ट टू युनिव्हर्सिटी, ओके, कॉन्टॅक्ट टू युनिव्हर्सिटी किंवा असा मेसेज येतो, प्लीज कॉन्टॅक्ट टू युनिव्हर्सिटी. तर या विद्यार्थ्यांचा जर का गॅप असेल पाठीमागच्या वर्षी तर या विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येणार आहे. या विद्यार्थ्यांनी काय करायचं की महाविद्यालयाच्या वेबमेल थ्रू विद्यापीठाच्या एक्झाम सपोर्टला काय करायचा, मेल करायचा. त्यानंतर त्या मेलला अपेक्षित उत्तर येईल आणि उत्तर आल्यानंतर त्या पद्धतीने कारवाई त्या विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. ओके, सो या पद्धतीची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता बघूया आपण की काही अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. MSCच्या फॉर्मबद्दल आपण माहिती घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी काही अभ्यासक्रमाला मुदतवाढ दिलेली आहे, ज्यामध्ये बॅचलर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, ME, नंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर 2019 पॅटर्न आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, तसेच SCTB इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आता 23 सप्टेंबर 2024पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर MSc, MTech किंवा MSc कम्प्युटर सायन्स 2023 पॅटर्न, नंतर मॅथमॅटिक्स, फिजिकली केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, नंतर ड्रग केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, जॉग्रफी, मायक्रोबायोलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, नंतर बायोटेक्नॉलॉजी, MSc कम्प्युटर ॲप्लिकेशन, हे जे काही अभ्यासक्रम आहे यांची परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 13 सप्टेंबर होती, ती आता 26 सप्टेंबरपर्यंत करून देण्यात आलेली आहे. अद्याप तरी आजच्या डेटला MA आणि MCOM 2023 पॅटर्नची अंतिम मुदत 13 सप्टेंबर आहे. मुदत जर वाढली तर त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देणार आहोतच. ओके, बाकीसुद्धा जे अभ्यासक्रम आहे या ठिकाणी FY, SYTY, BBA, BBA-IB, BBA-CA, नंतर BSc कम्प्युटर सायन्स, ॲनिमेशन, BCA सायन्स, सायबर अँड डिजिटल सायन्स, हॉस्पिटॅलिटी स्टडी, नंतर बायोटेक, नंतर ॲनिमेशन,
हे सारखे जे काही अभ्यासक्रम आहे यांची अंतिम मुदत ही 19 सप्टेंबर 2024पर्यंत आहे लेट फीसह, आणि विदाऊट लेट फी ही 18 सप्टेंबरपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ओके, त्या म्हणजे जे विद्यार्थी 2019 पॅटर्नला आहे, ओके 2019 पॅटर्नला आहे FY, SY आणि TY. आता एखादा विद्यार्थी FYला आहे म्हणजे तो कोणता असणार आहे, तो बॅकलॉगचा विद्यार्थी असणार आहे, रेग्युलरचा विद्यार्थी नसणार आहे. आणि SY TY त्याचा रेग्युलर ॲज वेल ॲज त्याचा बॅकलॉगचे पण फॉर्म भरण्यासाठी मुदत दिलेली आहेतच. ओके, एक महत्त्वाची माहिती अशी आहे की 2023 किंवा आत्ताचा 2024 पॅटर्न UGचा BA BCom BSc किंवा तत्सम जे काही अभ्यासक्रम आहे त्यांचे परीक्षा फॉर्म अद्याप सुरू झालेले नाही. ते सुरू होण्यासाठी किमान 8 दिवस अजून तरी लागतील. त्यामुळं गृहीत धरा की विद्यार्थी मित्रांनो, थोडंफार तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे. तर सगळ्या महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे. तसेच बघा, काही डिप्लोमा रिलेटेड अभ्यासक्रम आहे ज्यांचे फॉर्म हे 12 सप्टेंबर 2024 रोजी चालू झालेले आहे. त्यांची अंतिम मुदत ही 19 सप्टेंबर 2024पर्यंत विदाऊट लेट फी आहे. तर लेट फीसह 24 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तर जे विद्यार्थी MSc कम्प्युटर सायन्स, MSc मॅथ, फिजिक्स, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, ड्रग केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, जॉग्रफी, मायक्रोबायोलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, MCA इंजिनिअरिंग, MCA मॅनेजमेंट अशा 2019 आणि 20 पॅटर्नचे विद्यार्थी आहे. म्हणजे जे बॅकलॉग आहेत तर अशा विद्यार्थ्यांचे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे परीक्षा फॉर्म हे आज दिनांक 13 सप्टेंबर 2000 रोजी सुरू झालेले आहे. 23 सप्टेंबर त्यांना परीक्षा फॉर्म भरता येतील आणि 26 सप्टेंबरपर्यंत लेट फीसह त्यांना फॉर्म भरता येणार आहे. तर फर्स्ट इयर BA 2019 पॅटर्न, तसेच SY TY BA 2019 पॅटर्न यांचे देखील परीक्षा फॉर्म भरण्यासाठी 28 सप्टेंबर 2024पर्यंत लेट फीसह मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर आज BLEAPचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे, ज्यामध्ये अंतिम डेट विदाऊट लेट फी ही 23 सप्टेंबर आहे. तर लेट फीसह 25 सप्टेंबरपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. अद्याप MA MCom 2019 पॅटर्न यांचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले नाही. तसेच जे विद्यार्थी आत्ताच्या फर्स्ट इयरला विविध अभ्यासक्रमाला अंडर ग्रॅज्युएशनला आहे त्यांचे देखील परीक्षा फॉर्म सुरू झालेले नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ABC ID हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ABC ID काढून रेडी ठेवा, जो इलिजिबिलिटीला ॲज वेल ॲज तुमच्या एक्झाम फॉर्मसाठी लागणार आहेतच. ओके, आणि दुसरी महत्त्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी की परीक्षा येणाऱ्या पुढच्या कधी होणार आहे त्याबद्दल माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आपण दिलेलाच आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. बाकी अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म कसे भरावे याबाबत माहिती देणारे व्हिडिओ पण आपण केलेले आहे. ते व्हिडिओ देखील आपण काळजीपूर्वक बघू शकता. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि त्यामध्ये दिलेले संपूर्णतः मेसेज काळजीपूर्वक बघत चला. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.